Hello everyone, welcome to my channel Saili Simplifies. So today we learn about what is data center. आज आपण पाहणार आहोत डेटा सेंटर म्हणजे काय. तर डेटा सेंटर म्हणजे सर्व्हर्स ठेवण्याची एक मोठी जागा. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं सर्व्हर म्हणजे काय. सर्व्हर म्हणजे एक अशी सिस्टीम किंवा एक असा कम्प्युटर जो इतर कम्प्युटर्सना डेटा किंवा सर्व्हिसेस हे प्रोव्हाइड करत असतो. हे झालं सर्व्हर. तर आपण ह्या व्हिडिओ शिकत आहोत डेटा सेंटर, त्याच्या रिलेटेड होतं थोडं म्हणून मी सर्व्हर सांगितलं. कारण डेटा सेंटर हा एक सर्व्हर ठेवण्याची एक मोठी जागा आहे. एकदम सिंपल भाषेत सांगायचं झालं तर जिथे डेटा आणि वेबसाईट स्टोअर केले जातात त्याला डेटा सेंटर म्हणतात. आपण काही त्याचे एक्झाम्पल घेऊया. जसं की गुगल डेटा सेंटर आहे, यूट्यूब डेटा सेंटर आहे, ॲमेझॉन डेटा सेंटर आहे. आपण यूट्यूब व्हिडिओ पाहतो किंवा गुगल सर्च करतो, तो डेटा सेंटरमधून येतो. हे आपण यूट्यूबवर खूप सारे व्हिडिओज वगैरे सर्च करतो, गुगलवर काही माहिती सर्च करतो. हे सगळं कुठून येते तर हे सगळं डेटा सेंटरमधून आपल्याकडे येतो. जसे की डेटा सेंटरमध्ये सर्व्हर्स असतात, स्टोरेज असतं, नेटवर्क डिव्हायसेस असतात. सर्व्हर म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलं. स्टोरेज म्हणजे काय, स्टोरेज म्हणजे डेटा स्टोअर करण्याची जागा म्हणजे स्टोरेज झालं. So basically a data center is a place where data and servers are stored and managed. तिथे स्टोअर पण केले जातात आणि ते तिथे मॅनेज देखील होतात. तर अगदी ह्याची एक सोपी डेफिनेशन आपण पाहूया. अ डेटा सेंटर इज अ प्लेस वेअर सर्व्हर्स अँड डेटा आर स्टोर्ड. काय काय स्टोअर होतं, सर्व्हर आणि डेटा हे तिथे स्टोअर होतं. तर हे झालं डेटा सेंटर. तर आपण अगदी सोप्या भाषेत हे समजून घेतलेलं आहे. तर आज आपली ही नॉन आय टी बेसिक्सची प्लेलिस्ट इथे संपत आहे. तर पुढची प्लेलिस्ट आपण रेडी करत आहोत. तर त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. भेटूया पुढच्या प्लेलिस्टमध्ये. थँक्यू.